नवी मुंबईचं नव्याने सुरू झालेलं विमानतळ आतापर्यंत फक्त दिबा पाटील हे नाव त्या विमानतळाला दिलं जात नाहीये म्हणून चर्चेत होतं। पण मंडळी, आता आकाशात झेपावणारी अजस्त्र विमानं आणि त्यांच्या लँडिंगचा थरार हे दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी सध्या नवी मुंबईकर भलतेच उत्सुक आहेत। आणि हीच उत्सुकता आणि कौतुक आता नवी मुंबईच्या पोलिसांसाठी देखील मोठा चिंतेचा विषय ठरते। कारण विमान उडतंय याचं कौतुक जे आहे ते अपघातात बदलू लागलंय। नेमका हा विषय काय आहे, आकाशातील विमानामुळे नवी मुंबईच्या रस्त्यावर 3 अपघात कसे झालेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। तर मंडळी, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होणारी विमानांची ये-जा पाहण्यासाठी पनवेल टी पॉइंटवर एक गर्दी होते आणि त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी एक वाढू लागली। विमान जवळून जाताना दिसलं की मोबाईल बाहेर येतो आणि सुरू होतो रील्स बनवण्याचा खेळ। या नादात अनेक तरुण आणि पर्यटक आपल्या गाड्या थेट महामार्गावरच उभ्या करतायत, ज्यात स्थानिक नागरिक आणि पर्यटकांकडून विमानाचा व्हिडिओ काढताना पाठीमागून येणाऱ्या सुसाट गाड्यांकडे दुर्लक्ष केलं जातं आणि टी पॉइंटवर अनधिकृतपणे गाड्या पार्क करून वाहतुकीला देखील अडथळा निर्माण होतो, तिथे ट्रॅफिक निर्माण होतो। आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींमुळे मिळालेल्या माहितीनुसार आता विमानाचा टेक ऑफ आणि लँडिंग पाहताना आतापर्यंत या परिसरात 3 गंभीर अपघात घडलेले आहेत। आकाशाकडे बघणाऱ्या पर्यटकांना जमिनीवर काळ जवळ येतोय याची पुसटची कल्पनाही उरलेली नाहीये। या अपघातांमुळे या परिसरातील सुरक्षिततेचा देखील एक प्रश्न ऐरणीवर आलाय। पोलिसांनी या अपघातांची दखल घेतली असून वाढती गर्दी आणि अपघातांची मालिका पाहता नवी मुंबई पोलिसांनी आता कंबर कसले। केवळ विनंत्या करून लोक ऐकत नसल्याने पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडे व्ह्यू कटर बसवण्याची देखील एक मागणी केली। या नवीन एअरपोर्टमध्ये विमानाची लँडिंग आणि टेक ऑफ वाढल्या कारणाने नागरिक कौतुका म्हणून इथे पाहायला उभारतात। त्याच्यामुळे आत्तापर्यंत ह्या एरियामध्ये 3 प्राणघातक अपघात झाले आहेत। त्या अनुषंगाने आम्ही आणि पनवेल शहर पोलीस स्टेशनने वारंवार नॅशनल हायवे अथॉरिटीला पत्रव्यवहार करून ह्या ठिकाणी व्ह्यू कटर बसवण्याबाबत आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे। आम्ही नागरिकांना आवाहन करतो की या ठिकाणी लँडिंग न पाहता आणि आपल्या जीवाची काळजी करावी। या ठिकाणी प्राणघातक अपघात होत आहेत। आम्ही वारंवार या ठिकाणी पेट्रोलिंगही नेमत आहोत आणि आम्ही वारंवार आत्ताच देखील आम्ही बऱ्याच नागरिकांची वाहनं नागरिकांना इथून जाण्यासाठी आम्ही आवाहन केलं आहे। आणि तसेच भविष्यामध्ये इथे अपघात होऊ नये म्हणून आम्ही वारंवार पेट्रोलिंग ठेवत आहोत आणि जे काय रोड फर्निचर्स आहेत जेणेकरून या ठिकाणी अपघात होणार नाही याची आम्ही पोलीस दक्षता घेत आहोत। हा व्ह्यू कटर काय असतो तर हा एक प्रकारचा अडथळा असेल, ज्यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना विमानतळाचा भाग दिसणार नाही। व्ह्यू कटर हे प्रामुख्याने ओव्हरब्रिज, पूल किंवा उंच इमारतींवर सुरक्षेसाठी लावले जाणारे एक सुरक्षा उपकरण आहे। हे प्रामुख्याने लोखंडी जाळी किंवा पत्र्याचं बनवलेलं असतं। दृश्य न दिसल्यास लोक रील्स बनवण्यासाठी तिथे थांबणार नाही। वाहतूक सुरळीत होण्यात त्यामुळे मदत होईल। मात्र जोपर्यंत ही व्यवस्था, हा व्ह्यू कटर तिकडे बसत नाही तोपर्यंत पोलिसांचं कळकळीचं आव्हान आहे की या रस्त्यावरती थांबू नका आणि आपल्या जीवाशी खेळू नका। विमान पाहणं हा गुन्हा नाहीये, पण तुमचा जीव धोक्यात घालून किंवा इतरांच्या प्रवासात अडथळा आणून केलेला हा आनंद हा दुःख ठरू शकतोय। अशा शब्दांत पोलिसांनी पर्यटकांना हा इशारा दिलेला आहे। सध्या या परिसरात पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे। विनाकारण थांबणाऱ्या गाड्यांवरती दंडात्मक कारवाईची देखील एक तरतूद सुरू आहे। त्यामुळे तुम्हाला यावर काय वाटतं, तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला। धन्यवाद।